ही लाल माती या मातीमुळे नाही आपल्याला चांगले दिवस आलेले. कोणाला असं वाटेल की मी टोमणा मारतो, टोमणा नाही. यामुळे आपल्याला चांगले दिवस आले. या माशीची ओळख कायम ठेवावी. पैशाला मागं पळू नका, सत्याने वागा. फसवणुकीचे हे नाट्य बिट्य कधी करू नाही. तुम्ही आत्ता नाही का लोकांना फसवून मोठे होतात, पण तुम्ही नाही का दहा पट खड्ड्यात जास्त पडतात. हे मातीचं गुणधर्म आहे. आणि आमच्या कालनीचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत कुठलाही माणूस कालनीतला मुलगा कुठलाही गैरवाग. जय हिंद जय भारत. आज अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे की या तालमीला देवळाची तालीम म्हटलं जाते. आणि मी येत असताना बऱ्याच पैलवानांची चर्चा केली. म्हणजे पैलवान अशोक काळभोर यांची चर्चा केली. त्यावेळी मला त्यांनी सांगितलं विठोबा मानकर जे आहेत ते एक नामांकित पैलवान. म्हणजे जुन्या काळातील वस्ताद काय असावा ते विठोबा मानकर यांच्याकडून शिकावं. कारण 1952 पासून ते कुस्तीचा इतिहास जपत आले, कुस्ती खेळत आलेले आहे. त्याचबरोबर त्यांचा इतिहास असा आहे की त्यांनी हे जे महाराष्ट्र केसरी 1976 ज्यांचं नाव आहे हिरामन बनकर, जे मोतीबागमध्ये पण होते आणि देवळाची तालीम पुण्यामध्ये पण होते, त्यांचे वस्ताद राहिलेले आहेत. म्हणजे एका लहान मुलाला सांभाळण्याचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे. ते आता तुम्हाला सांगतीलच हे त्यांचा इतिहास. तर मुलगा दुसऱ्याचा सांभाळून त्याला पैलवान चांगला करून त्याला महाराष्ट्र केसरी बनवण्याचं महान कार्य करणारा पैलवान म्हणजे पैलवान विठोबा मानकर. त्यांचे चिरंजीव आज आपल्याजवळ आहेत. त्यांचं नाव आहे विश्वास मानकर. की त्यांच्याकडून आपण थोडं कुस्ती इतिहास जाणून घ्यायचा, वडिलांचा इतिहास पण थोडा जाणून घ्यायचा आहे. कारण ही तपश्चर्या असते. कुठलीही गोष्ट करणं ही तपश्चर्या असते. पैलवानकीमध्ये बऱ्यापैकी जुन्या पैलवानाने आमच्या तपश्चर्या केलेल्या आहेत. त्यांनी पैलवान घडवलेले आहेत. त्याने आपला वेळ या जगात सगळ्यात सर्वश्रेष्ठ काय आहे तो वेळ आहे. तो वेळ त्यांनी दिलेला आहे पैलवानांसाठी आणि आपलं आयुष्याचं पूर्ण आयुष्य त्यासाठी घालवलेलं आहे. त्यांनी इतिहासामध्ये भरपूर मोठं नाव केलेलं आहे. पण आजची पिढी त्यांना विसरत चाललेली आहे. तो विसर कुठचा थांबवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत करतोय. तर आज पुणे या ठिकाणी आलेलं आहे आणि आज विश्वास मानकर विठोबा मानकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याशी थोडं डिस्कशन करायचं, बोलायचं. नमस्कार. थोडंसं तुमचा परिचय द्या साहेब. मी विश्वास विठोबा उर्फ आप्पासाहेब मानकर यांचा थोरला मुलगा विश्वास विठोबा मानकर. ओके. मग आता तुम्ही देवळाची तालीम तिथं तुम्ही आता वस्तावरून काम करताय. आता वस्ताद अध्यक्ष ट्रस्टी. बरोबर. इथं वस्तावरून काम करताय. माझी मुलं किती आहेत तुमच्या तालमीत? आता भात लावले आहेत त्यामुळे टोटल मुलं किती आहेत? पूर्वी जवळजवळ 100-125 मुलं असायची. फार पत्र झोपायची देवळाच्या मागे मातून झोपायची बाहेर. नंतर आता इथं नंतर हिरामन वारल्यानंतर नाही का त्यानंतर मग जरा वडिलांचं दुर्लक्ष झालं म्हणून ते बांधकाम राहिलं आणि आता होत आले. आता ते सर्व आधी रिले झाले. आता एवढ्या 2-3 महिन्यात आम्ही टाकतोय लोन बिल्डिंग मध्ये 4 मजली बनवतोय. बरोबर. आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही जेव्हा वडील जेव्हा तुमचे मोठे पैलवान होते, वडिलांचा कालखंड किती सालचा आहे? किती सालापासून सुरुवात केली वडिलांनी? वडिलांचा आता म्हणजे आंधळकर पैलवान म्हणजे स्वतःला म्हणजे सख्या भावासारखे एकमेकांवर वागायचे. आमच्या आंधळकर आम्हाला पुण्यात आले की त्यांच्या मुलं काही आमच्या घरी आईला आई वडिलांना भेटल्याशिवाय जेवण खाल्ल्याशिवाय कधीच गेलं नाही. एवढे गेल्यानंतर तर आमच्या वडिलांचा जाऊन आमच्या आईच्या घरात बघून दोघं नवरा बायको खूप रडले. एवढं प्रेम. आणि त्यांच्या घरी जाऊन एकमेव पुण्यात शहरातली व्यक्ती त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करून स्नान आंघोळ बिंघोळ जेवण त्यांच्या घरात होते. 3 वर्ष त्यांच्या घरी राहिलं होतं. घरी हो खायच्या फल्या द्या ना तेव्हा काही म्हणून आम्ही बनवायचो. पण मासे हा प्रकार तुपात चालत नाही ना, मग काही वरती बनवून द्यायचे. तर मुंबईची वाटत मुंबईची मासे आवडतात. बरोबर. तेव्हा मासे खायचं तुम्ही. बरोबर. आमच्याकडे मग तुम्ही जेवढ्या तालीमध्ये सराव करायचा? मी जन्म झाल्यापासून चालायला मी इथंच शिकलो. वडिलांचे दोस्त ठरलं मला उचलायची इच्छाच चालली एवढा वडिलांचा मित्र परिवार होता. वडील ज्या टायमाला पुण्यात आले वडिलांचे चुलत भाऊ म्हणजे जुन्या काळातला भारतातला सर्वात मोठा पाहिजे त्या टायमाला कोण? बबनराव मानकर. बबनराव मानकर म्हणजे खूप नाम पंजाबी पैलवान हे ते सगळं म्हणजे नाशिकमध्ये घरोघरी खोप येते. घरोघरी शिवराम पुण्याचे बाबूराव सनस
शंभू रानबुके पण एक पैलवान होते. बाबूराव साहेबांबरोबर त्यांचा वाद झाला, वजनदार माणूस. बाबूराव साहेब म्हणले भगवान तुला मारायला पहिल्यांदाच तयार करतो. आणि त्यांनी 18 वर्षाचा शंभूराम डोक्याला नगरवर आणला. तेव्हा आमच्या चुलत्याचं 35 वय त्या उतारच्या वयामध्ये म्हणलं तुम्ही म्हातारा झालं तरी करत होती. 35 मिनिटं कुस्ती केली. खूप हाल झाले. वय किती नाही 40-45 मिनिटं. 35 वय आणि शंभूराम डोक्या 21 वर्ष. अवघा पोरगान वयस्कर 14 वर्षाचा आमचं ते ताकद ह्याच्यामध्ये ते माणसा मरेपर्यंत ते हाल झाले त्या कुस्ती. खेळले कुस्ती 45 मिनिटं. तुमच्या वडिलांचा इतिहास काय? ते पहिल्यांदा झाले म्हणून आमचे वडील नाही का पुण्यात आमच्या वडिलांच्या आजीने पुण्यात आणलं. तेव्हा गरिबीच आहे, खूप गरीब. म्हणून आता तालमीत कुस्ती करायचा 1 नंबर येतो. म्हणून जुने मोठे पैलवान होते ना तालमीत, त्यांचा स्वयंपाक बनवायचा, थंडाई बघायची, मग त्यातलं ते जेवण द्यायचे, थंडाई घ्यायची. मग त्या पैलवानांना आमचे वडील मारायला. पण वडिलांना नाही असं गप बसून नाही, दिवसभर कुठेतरी मला लाज नाही वाटत. कष्टात केल्याशिवाय कुठलेही फळ नाही. मला ऐकतो कोणी जाणार नाही. वडिलांनी आयुष्यात नाही का खूप कष्ट केले. आणि ह्या परिस्थितीमध्ये वडिलांनी हमालीपासून आले 5 इकडे हॉटेलमध्ये काम केलं. मग पैलवान झाले. आणि 62 साली आणि त्यानंतर 65ला कुस्त्या देतो तुकाराम शिंदेजी पुण्याची तुमच्या वडिलांची. त्याच्या अगोदर 7-8 कुस्त्या बिनजोड मारल्या. बर म्हणजे त्यांच्या कुठं झाल्या होत्या कुस्त्या? सगळ्या पुण्यातल्या मैदानी कुस्त्या. कारण आम्हाला पथकं नव्हते ना मैदानी कुस्त्या. मग ते काही असे नाही, सगळ्यांना चिर मारून. मग शेवटची लग्न झाल्यानंतर कुस्त्या आली तुकाराम शिंदे पाहिला. कारण आम्हाला आमच्या वडिलांचं होतं 33 आणि मग ती सुटली 45 मिनिटं. ते बांधायच्या कांदा तिळकूळ हे त्यालाची वाटली नाही तर तुपाची वाटली. आणि कुठं पाणी विसरून तिथं खायचं आकड्यावर कुस्त्या करायचं. त्याने आम्हाला नाही का वडिलांना काळा विठोबा म्हणून अख्ख्या पुणे जिल्ह्यात काळा विठोबा आमच्या वडिलांचे नाही का 27 इंच मान. असं कुठे आवाज दिला ना असं माझा बघता येत नव्हतं, असं करून बघायला. एवढं जाण होतं. फोटो तुमच्या वडिलांचा फोटो हे फोटो आहे पण तो सापडा ना. हो असं सगळं पब्लिक म्हणजे वडिलांची कुस्ती असते ना अख्खी हे गल्लीतले लोक आहेत ना अख्खी जवळजवळ 50-60 लोक वडिलांची कुस्ती बरोबर आवाज द्यायला जायचे. एवढं म्हणजे एवढे लोकप्रिय होते. बाहेरगावून आलेल्या माणसाला गल्लीतल्या लोकांनी जुन्या लोकांनी उचलून. मग त्यांनी ह्या हिरामन अण्णांना कसं काय घेऊन आले? मग ज्या टायमाला दुडोगावचा आखाडा होता, दुडोगावच्या आखाड्याच्या टायमाला वडील तिकडे गेले. आणि हिरामन अण्णांनी कुस्ती केली तेव्हा वारी 8 वर्षाचे होते. आणि ते हिरामनांचं जे झुंबडं बघितलं ते हाताची मुंगट ती बोट हे खुबे बिबे गुडघ्याच्या वाट्या पायाचे पंजे मी निरीक्षण केलं. आमच्या वडिलांना नाही का सगळेजण म्हणतात म्हणजे बुवा भूमी असू पुणे असू आंबेगाव जाणार खासंगे पाहिला मारुती माने 2 आमदार राहिलो होतो आमदार निवासात. ते म्हणत होते की आपण आमच्यापेक्षा जोड कमी आमच्या अगोदरच्या पाहिला. पण त्यांना नाही का कुठला मुलगा पहिला राहणार 1001% सांगणार. आणि म्हणून त्याच्या वडिलांना म्हणले की मी पुण्याला घेऊन जातो आणि मी सगळं सांभाळतो. मी सगळं माझ्या घरी माझ्या मुलागत राहील सांभाळतो. गावापासून घेऊन घरातून जेवण जेवण. आणि ते हिरामनला लहान होतं तर लादून पतंग आले होते मारुतीमध्ये तिथं लपून वाटायचे जुन्या काळाने त्रास द्यायचो. गोरा पण देत नव्हतं ना. आणि मग नंतर माझ्या वडिलांनी मग हे करून कष्ट एवढे कष्ट की तालीम झोपलेली असायची. आणि पहिलं 4 वाजता नाही का रनिंग करून परत झोपायची. कोण? म्हणजे कोल्हापूरला काय असं ते 15 जिल्ह्यापर्यंत जाऊन म्हणजे ज्योतिबाच्या रोडपर्यंत जाऊन परत मुद्देपर्यंत झोपायचे. आणि पोरांबरोबर परत कष्ट करायचे 2,000 पर्यंत. हा खूप. आणि वडिलांनी जेवढं सांगितलं ना कधी माघार नाही, कधीच नाही. तेवढं कष्ट करून घेणार म्हणजे करा. आणि मग तेवढं करण्याकरता आमच्या आई राबायची. म्हणजे रात्री घेऊन टाकून गावातून मागवायची.
आखणी 8 पायाच्या आखण्या, मग सकाळी 9 वाजता की विटांची चूल त्याच्यावर दगडी कोळसा, त्या 10 लिटर पाणी त्या ते पाय टाकून साफ करून आणि संध्याकाळी 5:30 पर्यंत फक्त अर्धा ग्लास तेल आखली जायची. तेवढं तूप टाकून त्याला फोडली जायची, थोडं तिखट मीठ आणि त्यात ती आखणी ओतून तेवढी पाठवायची. ती पाठवायची म्हणल्यानंतर उभं राहिलं ना तर पाणी खाली पाण्याचं तळ व्हायला लागायचं. नीट येईल तर लोकांनी आम्ही समजा त्या दिवशी कष्ट होणार नाही आणि त्या दिवशी अवघडच नाही, साबणच जायला. मग तुमचे वडील ज्यावेळी आजारी पडले होते त्यावेळी कसं आहे, शिष्य व्हावा तर हिरामन अण्णांसारखा, गुरु व्हावा तर उठावा आप्पांसारखा. कारण पुण्यामध्ये त्याला आम्हाला घोषणा द्या झाली सगळ्यांना. पुण्याच्या हिरामन मानकर त्याच्या वस्तात विठोबा मानकर, अख्ख्या महाराष्ट्रात त्या दिल्लीपर्यंतची घोषणा. पुण्याचं हिरामन बनकर, पुण्याचा पहिला हिरामन बनकर, पुण्याचा हिरामन बनकर त्याच्या वस्तात विठोबा मानकर. म्हणजे विजय कुमारला मारल्यानंतर नाही का नॅशनल स्टेडियम पासून अख्ख्या बाजारपेठेमध्ये मिरवणूक काढली होती उघड्या अंगाने. वडील बंडीवर सगळं त्या लोकांनी एवढं लोक बक्षीस हे ते विजय कुमारने म्हणजे सतपाल पायगलला 3 वेळा तिकडे मारलं. मोठा एका महिन्यात तो भारत बिट्टसवाला म्हणजे त्याचे सिक्स पॅक छाती 2 युवराज पाटलावर कुस्ती आली मी बघितलेली आहे. मारले त्याला पण ती एवढा बेकार मारला की विजय कुमार मला माझ्या आयुष्यात एवढा कुणी मारलं नाही. उलट वरती इतकं वरतून टाक बरोबर. मग ज्यावेळी तुमचे वडील आजारी पडते हिरामन अण्णांना आठवण समजायचं ना, काय म्हणतात ते देवी सत्य असते एकमेकात. काका यांच्यावर प्रेम केलेलं आहे सगळ्यांना. तो आता आहे दत्ताबा सिंधूवर होते. काय लिंक होती यांची ते परमेश्वराला माहिती. काय झालं की वडील आजारी पडले तुम्ही त्यांना काय मिळून ते गाडी मिळून ते नाही तर मग बुलेट गोगाड्याची तरी होऊ नये यायचे. आणि वडील नाही का आठवड्याला नाही का पिण्याकरता तू नाही का 5 किलो पुण्याहून दर आठवड्याला आंधळकरांकडे जायचे. लक्ष ढोकरांकडे वर्ग आहे म्हणजे कोणाकडे लक्ष नाही एवढं मी लक्ष देतो. आपण म्हणजे आपण तुम्ही फायनान्स ऐकले नाही. आणि 74 पर्यंत नाही का युवराज पाटलांना पहिलं तगडे होते. 74 ठाण्याच्या आदेशाला आठवते अजून. रघुनाथ पवारला हे पैलवान नाही का मराठी विषय होऊ नये म्हणून विरोधी पार्टीवाल्यांनी सेनादलातून पुणे जिल्ह्याकडून लढवली. त्याने आम्हाला चिंतामणी गाडी वाढला त्याच्याबरोबर खेळताना पाय खेळला गुडघ्यात पाय दिला आणि खाली घातला. त्या टायमाला दगडूकर बनकर नाव ऐकला म्हणजे पहिला खेळितला लक्ष्मी वेगवेगळे जोरात खुशी आली. पुणे शहराचं उद्घाटन झालं शिवाजी 1 नंबरला 3, 2 नंबरला हिरामन अण्णांची शिवाजी बरोबर. त्या दगडूकर बनकरला मारला अजून 2-3 आणि 55 गुरुद्याची कुस्ती आहे. आता म्हटलं अवघड कुणाबरोबर हिरामन अण्णा आणि कुस्ती चालू झाली. मसुरा हे आणि त्यांनी हप्ते भरले हप्ते भरले आणि हिरामनाने दांडव असा लपाटला बाहेरून चट्टी हात टाकला आणि चट्टीहून हात टाकला. पाय दुखत होता गुडघा आणि गोठा निघाला तरी नाही का ह्या दोन्ही टांगण्यांच्या मध्ये पाय घालून सगळा बॉडी ह्याच्यावर उचलला आणि असा ज्वाला दिला. ज्वाला एवढा प्रचंड दिला ना तो टोपांना पडल्यानंतर असं माती अशी फाटली. बनकरांची गँग नव्हती. नंतर मग युवराज पाटलांची ते झाल्यानंतर मग ते एकाच तांदूळ असल्यामुळे मग ती कुस्ती गेली. ते नाही सो म्हणजे झाली पण हिरामन बनकर काय म्हणजे मी कुस्ती तेव्हा तगडे होते. मी स्वतः काही करणार नाही मी फक्त अडवणार. कारण युवराज पाटलांचं वय 5-6 किलो जास्त. राजबिंड आम्ही तेवढा देखना हसलेली गाडी आम्ही एकत्र जवळ यायचो वडील आम्ही राजबिंड रूप मी युवराज म्हणजे नावाला सोबत होतो. युवराजच
मग ते मग रघुनाथ पवारची निवडत रघुनाथ पवारची निवडत पाठायच्या 2 पॉईंट रघुनाथ पवार आम्हाला गोल्ड मेडल घेतलं होतं राष्ट्रपती आणि पहिले 2 पॉईंट काढले रघुनाथ पवार युवराज पाटील जे फुगले ते एखादं नाही का माणूस नाही का एखाद्या कोंबड्या पकडायला तो मागवतो कोंबडी पळती असं युवराज पाटीलचा मागं कसं मार कसोडा की दुहेरी मार कसोडा की दुहेरी ते एवढे जुने कान फुगलेलं फुटून त्यातून मास बाहेर आलं होतं रघुनाथ पवार एवढी कशी जोरात झाली एवढे म्हणजे 7 पॉईंट काढले 8 पॉईंट एवढे पडले हा 2 पॉईंट गेले महाराष्ट्र विषय झाले आणि तिथून मग त्यांना बॉजा सुटला मग ते सगळ्यांनाच तगडे पडायला. बरोबर. मग 76ला जे महाराष्ट्र केसरी झाले 1976 हे त्यानंतर जे दिल्लीला खूप परदेशी नेते खूप पैलवान मारले म्हणजे पुण्यामध्ये पुण्याचे नगराध्यक्ष होते प्रताप परदेशी. त्यानंतर बबन मानकर प्रताप परदेशी नंतर पुणे शहराचं महाराष्ट्राचं नाव अख्ख्या भारतभर गाजवलं पहिले पुण्याबाहेर जाऊन. बरोबर. म्हणजे तुमच्या वडिलांचा पट्टा म्हणायचा. नंतर हरियाणाला नाही का रुस्तम हिंद आले. रुस्तम हिंद त्याने आम्हाला वडिलांची तब्येत बरी होते बाळ बांधले होते की आम्ही आहे लक्ष सगळ्यांना मारलं विश्वसिंग बरोबर निर्माणानंतर पाय म्हणजे शेती झाली पाय टाकून दिसतात 3 वेळा मागत तिथंच आहे बाळासाहेब आमच्या भांडा गेलं तर त्यांना उचलून पाहिजे गोष्टी फार मोठी गोष्ट सांगितली. मला हे विचारायचं तुमचे वडील जे होते ते शिस्तीला कसे होते? शिस्तीला तुम्हाला ते मारले का त्यांनी? मारलं इथं असं मारलं नाही मार बरोबर असं इथं एकही पहिल्यांदा नाही. आपण चुकल्यानंतर कोणालाही ठेवलं का मारायचं आपण असे ते डिस मारायचं नाही का असे लाकडी गोळे हे होते विटासारखे ते त्यांच्याकडे ठेवायची पोरं बंद झाली फेकून मारायची. म्हणजे माणूस मारायचं की आता जर तुम्हाला मारतो मारणार नाही. हो गाजाने मार खाल्लेला आहे मी कॉलेजमध्ये आता कोणीतरी चुगडी केली या भांगार पोरांना जे असतो तेव्हा मला घरी आल्यानंतर गाजाने मारलं. म्हणजे दांड्या लापाडी नाही कुठल्या फालतू लोकांमध्ये हिंडायचं नाही काही नाही. संस्कार पहिल्यापासून कडक मी ज्या टायमाला मला डायरेक्ट बँकेत घेतलं विराज कतुरे मी आम्ही सगळं बँकेत लागलो. हा अप्पर एमएसए आम्ही सगळे आम्ही गणा कोंडे भाटाभरांना पण आमच्या वाट्याने बँकेत जाताना सांगितलं नोकरी करायची इनामदारी करायची सही करायची दादागिरी करायची नाही तर आत्ताच जायचं नाही तर आता माहिती आहेत ना पहिलं खेळाडू म्हणजे नाव नाही सहाय्य करायचं आणि पगार घ्यायचे फुकटचा पगार बाकीचे धंदे व्यवसाय करायचे ही आत्ताची आता तुम्हाला हे प्रश्न विचारतो की तुम्ही आता जे तुमच्या तालमीत पोरांना शिकवताय तुम्ही किती वाजता सुरुवात करता सकाळी? आता तुम्ही वडिलांची परंपरा चालू ठेवली काय? संध्याकाळी आता पोरं नाही म्हणजे आता कमी झाली नाही तर आम्ही 4:30ला पोरं पाळायला जाणार सकाळी पण आता नवीन रुटीन प्रमाणे आता फॉरेन कंट्रीमध्ये आपले जे पोस्ट लोक आहेत दिल्ली ते लोक आता नाही का रस्ता पळवत नाही हिरवळी पळवत मातीच्या ग्राउंड बरोबर गेला मातीचा ग्राउंड कुठलं बँकिंग मोकळं आहे आपल्याकडे काय समजलं ते नाही कारण कडक ह्याच्यावर पळत तुमचे जे सांधे आहेत ना आता नेटवर्क बरोबर म्हणून आता लॉनवर पाहतो बरोबर ते आणि पर्वती आठवड्यात एकच दिवस पर्वती पर्वती क्रॉस करते. आता मुलांचा सराव जे असतो तुमच्या आखाड्यात गाणी नाही का आता आमच्याकडे गादी नाही आता गादीची कसर कशी घरचे काढायची माझी तुमची कुस्ती चालू आहे वडील बसलेले आहे सलामी झाली थांबायचं नाही चालूच सलामी झाली की तुटून पडायचं नाही ती होत नाही लगेच सोड लगेच पकड माणूस घाबरा झाला पाहिजे. तुम्ही मग बाहेर नाही का 1 तास कुस्ती करता 10 मिनिटं तुमचं पॅनल घडते मग कुस्ती तुमची आपली झाली मग दुसरा ताज्या कामातला बोलायला होतो तुमच्या बरोबर माझ्या बरोबर म्हणजे असं सगळं हे करायचं. आता तुम्ही मला एक सांगा तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियनसाठी वगैरे खेळायचे माझ्या तब्येती माझा अपिंडच कुठला मी बाळू सुतार त्यांच्यावर काका बसलोय
बाळूसुधार कुठला? बाळूसुधार म्हणजे पुण्यातलं खूप नामचीन मोठा पैलवान. इथं मी इथं मोत्यावाला आम्ही मॅटवर मी त्याला तक्रार पडायचो तर इथं काटा बसतो. तुम्ही मोतीबागला आंबेडकर वस्त्रांच्या आंदोलनात सराव केला? हो, मी माल मी खाल्लाय, माझे लाड गेले त्यांनी आणि शेवट अजून बी त्यांचं आमच्या घरचे संबंध आहे. अजून बी कोल्हापूरचं वातावरण कसं वाटतं? कोल्हापूर पूर्वीचं म्हणजे तुम्हाला सांगतो, पूर्वीचं कोल्हापूर आणि आजच्या कोल्हापूरमध्ये 1000 पटीने फरक आहे. पूर्वीचं वातावरण त्या तांबी जवळच्या मंदिराच्या कडेने जुन्या राजवाड्या काय वातावरण होतं, हवामान किती चांगलं होतं, पाणी किती चांगलं होतं, खूप चांगलं होतं. त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो हवामानाचा. आता पुण्याचं तर वातावरण झाले 12 महिने गरम होतं आणि कोल्हापूरचं हवामान बदलत तरी सुद्धा कोल्हापूरमध्ये पहिला चांगल्यापणे घडत होते. पहिले घडत होते. आणि आंबेडकर वस्त्रात तुमची कशी होती हो? माणूस म्हणून कसा? हो, आम्ही लहान होतो ना, असं बसायचो आणि बस असा आखाड्यावर सगळे असे सगळे बसायचे. कोण कसं खेळतो कसं म्हणजे आमच्या वडिलांनी जे सांगत होते ते, तो पहिला कसा आहे, त्याचा पवित्रा कसा आहे, तो हात कसा टाकतोय, तो कसा बगली काढतोय, तो धाक कसे मारतोय, एकी रिपोर्ट कसा काढतो, दुवे रिपोर्ट कसा काढतो. कुस्ती करताना नजर भिडून कुस्ती केली पाहिजे. आता समोरचा काय करतो ते आपल्याला कळणार नाही. पट काढताना नाही का, पट म्हणजे सूर मारले जात म्हणजे लवणीचा हात घातला तर पोटा इथं धडक बसले पाहिजे. एकी रिपोर्ट काढला ना तर मिठीच बसली पाहिजे, झटकत फोडलं पाहिजे. तुम्ही थोडा जरी उशीर गेला की तुम्ही अंगावर घेऊन पडला. सत्तर पहिल्यांचं काय झालं ते कुठल्याही क्षेत्रामध्ये गर्व नाही पाहिजे. गर्व झाला नाही तर काय, मग गर्वच झाला. हो, त्यावेळी आम्हाला 77 साली संजय गांधींनी हिरामण बनकरांची कुस्ती झाली होती. त्यावेळी आम्हाला कुस्ती झाली असते ना, चित्र वेगळं बघायला मिळाला. त्याला आम्हाला किडनी बाबते मग खेळायचं अजून एक ऑपरेशन झालं हिरामण बनकर. तर तालीम संलग्न झालं, तालीम सुटली. मी कुंभमेळ्याला राघवाला आणि म्हणजे कुस्ती करता का 1 लाख रुपये देतो. 2 आता वर्षभर 1 लाख रुपये 81 झाली. 1 लाख रुपये कुस्तीला? 81 झाली. मग ते म्हणलं करतो 2 महिन्यात एवढं बॅकलॉग भरून नाही निघू शकत. तर हिरावणांना त्याला माहित होतं की हिराम म्हणजे मी तुम्हाला धरून आणलं. हिरावणांना ते दसरण फिरायचं दसरं ते पाठीवर धरून आणणारा पाहिला नाही का पाऊन टक्के चित पडायचं एवढं दसरण म्हणजे. जसं सांबा अण्णा म्हणजे हाडं म्हणजे लोखंड असा मानव हात आणि खाली असा फटका मारला ना की असा भावरा कसा फिरतो भिंगरी. 2-4 वेळा पोरगा नाही का गोल फिरून तोंडावर पडायचं. एवढी टाकत होती. बघितलं माझ्या नशिबाने नाही का, मी लहानपणी सगळे पहिलवान बघितले, सगळे बघितले. संजय गांधी तुमच्या बरोबर मोतीबामध्ये होते बरोबर आपले पहिलवान आता बाळू खोंद्रे सिनियर होतं. नंतर आता तो वाचता आहे ना मोतीबाग अशोक माने, राम भाऊ आम्हाला ट्रेनिंग द्यायचे. ते मला त्यांनी 2 गाव असे शिकवले की आयुष्यात म्हणजे समोरचा चितच पडायला. कोणता गाव तो? एकलंगी आणि जोडी. एकलंगी घातली ना की लोक इथं कैची घालतात पाय, मी इथं घालायचं. त्याचा पाय इथं असला ना फक्त गचका मारत इथं कंबर दुखायला गचका मारायचं लागतं. मला सारंग पहिल्यांदा शिकवलं. मी मला लढत दिली आणि दिल्लीची 2 पोरं होती. चांद पहिला नाव ऐकलं का? चांद ऐकलं. DYSP त्याने भारताला 4 गोल्ड मेडल मिळवले. त्याला भाऊ सरवण, ते 2 भाऊ मोतीबागला. त्याला आम्हाला नाही मला सारंग पहिला त्यांच्यावर लढत करायची. माझं वजन जास्त होतं चांद पहिल्यांदा. आणि तो काय करता आम्ही इतकं ते लिहिलाय किती दाखवलं ना तो शक्य तो माझा गाव माझ्या आता तुम्हाला हा एक प्रश्न येतो. आता जी नवीन पोरं जी आहे त्यांच्यामध्ये सहनशीलताही कमी आली, काय मत आहे? सहनशीलता म्हणजे सांगू का, मला राग कोणाला येऊ नाही. त्यांना म्हणजे आता काय झालंय, खायचं गोरगमतो व्हायचं, तब्येत ओरसात कपडे घालून ते बनेल घालून कांदीचा नावाचे थोडी मुद्द्यावरला पोरं अगं कुठल्या शाहपुरी 2 आता उडूस आला 2 महिने आधी यायचं आणि छान सो बाकीचे धंदे करून लाल गुण झालं
पांढरे कपडे पातळ त्याला बनेल केलं कांदे झाला म्हणजे आपण मग ते परत 2-3 महिन्याने परत त्याचा चौका चालेल नाही. आणि आता तर काय फॅशन वाढली आणि त्यात नाही का हे मोबाईलमुळे सगळं वाटवलं. मोबाईल खूप फायद्याचं आहे. त्याला बघा ना तुम्ही घुसते आहेत चांगल्या चांगल्या इंटरनॅशनल पॅटर्नच्या घुसत्या बघायला मिळतात, गाव बघायला मिळतात. ते बघा हे बघतात काय पिक्चर बघतात काय काय बघतात की आपण आपल्याला बोलायचे मोबाईल पाहिला बोलतो असं आहे का. हा आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगतो ते जाऊन द्या दिल्लीवाले पहिल्यांदा सगळे घेऊन जातात. प्रॅक्टिस आम्हाला प्रॅक्टिस चुकवत नाही. ह्या पहिल्यांदा तसं करायला पाहिजे नाही. आपण म्हणलं नाही आता गोगलगाव मानतात ज्याला पण शबरान मुलगी बरोबर त्याला मला गोगलगाव मानकर त्यांची मुलगी नाही का काही 10 वर्षाची. बबनराव मानकरांचं लग्न झालं कसं शबरान मुलगी बरोबर तुम्हाला सांगतो ना 14 वर्षाचा अंतर मग आता जी ही जी मुलं आहेत आता नवीन जनरेशन नवीन पिढी व्यसनातून तिकडे चाललेले जसं अलेक्झांडर मेडवेल त्यांना त्यांच्या एवढी फक्त जगातल्या कोणीच नाही त्यांचे असे हात पसरलेले आहेत ते सगळे मेडलला टाकतात. मला एवढा थप्पी अलेक्झांडर मेडवेल त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायकोने कष्ट घेतले की त्यांच्यावरच प्रॅक्टिस करायची. ती सायकल चालवत 8-8 किलोमीटर 10 किलोमीटर अलेक्झांडर मेडवेलला रनिंग घ्यायची स्वतः उभं राहून प्रॅक्टिस घ्यायची रोज रोज. अशी जुनी समजत की लग्न हलके पाहिलं जमतो ते काय मग तुम्ही घ्यायच्या हारी नाही गेलं पाहिजे. आता मला हे सांगा की आता जी मुलं जी आहेत व्यसनात त्यांच्याकडे चालले त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे. कसं आहे संगत वसनात यायचं तुम्ही पोरांना शिकवताय तुमचे पोरं महाराजांच्या व्हायसाठी तुम्ही काय करता. तुम्ही सगळ्या लोकांना घ्या सगळे अनुभव घ्या पण त्याच्या हारी जाऊ नका. हारी म्हणजे त्या गोष्टीकडे बघायचंच नाही. तुला तो काय करतो आपल्याला काही घेणं नाही. आपण ज्या कामाकरता आलोय ना आपल्या वडिलांनी एवढं कष्ट करतात आपल्याला पैसे पाठवतात खर्च करतात या पैशाचं चीज झालं पाहिजे त्या कामाचं वडिलांच्या झालं पाहिजे तरच वडिलांना आईच्या वडिलांना पुढचे दिवस चांगले बघायला मिळतील. हे मुलांनी लक्ष घेतलं पाहिजे. वडील कष्ट कशा करतात मुलांकरता करतात ही मुलं विसरतात. आणि आता काय माहिती आहे का मी जर समजा कोणाचे कष्ट घेत असत कुणी मग काय बाबा मग पळून जायचं. हो तुम्ही बायका खेळ घ्या कॅरम पासून कुठलाही 5-5 तास कॅरम मला प्रॅक्टिस करतो. आपलं तर मैदानी खेळ आणि कुस्ती तर इंडिव्हिज्युअल भिडायला लागते ताकदीला. मग कष्ट किती लागणार. पूर्वीच्या काळात 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी कुस्ती. आता आमच्याकडे काय पद्धत आहे 2 दिवस गावाची प्रॅक्टिस 2 आता आमच्याकडे मॅच नाही 2 दिवस आम्ही माती उजवत घडत शिवराम जागा वाजतात मॅचवर जातो मॅच आहे आधी विसरलेल्या काम. आता इथं आल्यानंतर कोणाकडे जायची गरज नाही. मग असं आम्ही रुटीन ठेवतो पण गावाची प्रॅक्टिस नाही महत्वाची. बरोबर. आता तुम्हाला एक प्रश्न मी मगाशी विचारला परत एकदा विचारतो. मुलं व्यसन करायला लागल्यात इंजेक्शन वगैरे घ्यायला लागल्यात याच्याबद्दल तुमचं मत काय आहे. 2 मिनिटं तुम्ही चटणी भाकर खावा मानापासून खावा मानापासून. हे आहेत ना बसलेले हे बबन व्हायला पाहिजे एवढी ताकद की आमचे वडील म्हणले ना करू का नको करू का असं हातावर कोण उठलं नाही ना वडील म्हणायचे जा उठून. त्या माणसाला थंडाई प्यायला नव्हतं तर उडदाची डाळ घुटून पिलेली उडदाची डाळ घुटून पिलेली आणि पायाला लागल्यानंतर उडीद खायचं नव्हतं तर कोणी खायचं नव्हतं तर मग चालताना पाय निघायला लागला हात निघायला. आता हिरामंदनकर नंतर ती त्यांच्या रूपाने एक गदा आली असती काम केलं. मी माती वस्तू खोटं नाही महाराष्ट्राची बबुशा नाव फेमस झालं. बबुशा म्हणून पुण्याचा लई मोठा परिणाम म्हणून ऐकले हो. दिल्लीवाले बी त्याला टाकायचे घ्यायचे सालाने झाल्याचे बबन बबुशा जायचं वागल हत्तीगत जायचं असं लंबू आहे. आता जात ते शांताराम वाडकर आहेत ना इतका मोठा बघा शांताराम वाडकर सालाने झाली इतकंच वार्ता फटकायची तुम्हाला मानव फटक कसोडा फाटल्यानंतर तुम्ही रागाने मारणार ना तुम्ही रागाने फटका टाकले की बगली काढली गेली की चड्डी हातली उलटी फुटती एका झटक्यातच तिथंच कुठं हलायला जागा नाही.
पॅटर्न आणि काय असं अशोक काळभोर काय का तुमच्यावर होते नाही ते आम्हाला सिनर आहे लय शिनर नाही म्हणजे खूप म्हणजे नाही 2-3 वर्ष अगोदर पण मी त्यांच्या कामी लढत जायचो ना फक्त वरचे 2 पैलवान सोडले ना बाकी सगळं मारत मी सगळ्यात चांगली लढत चिंचे चांगली गोवा घेऊन नंतर मेळपे सुभेदार चालू आणि शिवराम चालू नजर उघडी होण्या आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला आवडलेला पैलवान कोण हो दुसरा चांगला खेळणारा पैलवान माझ्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातला तो वर्धा वाईट नागाला नसता म्हणजे काय सगळं चांगला पैलवान गुरापैठेला कशी नैसर्गिक ताकद होती गुरापैठे आणि असं दादोमान आम्ही बसलो होतो असं गप्पा मारत आम्ही मी चेष्टा करायचो आणि मी श्रीलावर गुरापैठेने बघितल्यानंतर पटकन मागं पडला म्हणलं दादा मग गुलाब पळाला मला म्हणजे आवाज दिला बापा दारू वगैरे म्हणजे वर्षभर मोठेबाज सोडायचा मोठ्या पण तुला सगळा पुराचा खर्च मी म्हणला हा मी म्हटलं तुला आंबा तालीम घेत आणतात तालीम तुम्हाला देवाने ताकद पहिले 5 मिनिटांना पट काढून धरून गुलाबर्डे म्हटलं पहिलं 5 मिनिटात जेवढा पाटलांना मी धरून आणणार म्हणजे आणणार पट काढतो हा म्हणजे त्याचा जोर भेटला का नाही त्याचा व्यायाम म्हणजे काय स्टेपिंग पाहिजे दंड हातात घेतले ना की हातात 2-2 हातात दंड घ्यायचे दोरी काढायची आणि दोरी 5-6 त्या पत्र्या एवढी आहे ती एकदा चढायला सुरुवात केली की पाय टाकायचं नाही तेवढं चालायचं परत गरीब ना गुलाबर्डे गरीबाचे पैलवान किती झाले पूर्वी वागता झालं हे 61 पासून नंतर स्पेशल पैलवान तयार झाले पूर्वीच्या काळामध्ये काम करून अशोकराव पूर्वीच्या काळात असं काम करून दिवसभर काम करून लोक पैलवानचे करायचे बिनजोड पैलवान होते खेडेगावात कारण आता दुधाचं खेडेगावाला नाही का दुधाचं पिशवी आणून देतात आता पूर्वी खेडेगावाला प्रत्येकाच्या घरात 2 म्हशी गाया म्हैस सगळं काय असायचं आता काय आहे का गावून आता तुमच्या गाव ह्या तांदूळमध्ये तुमच्या गावची 5 जण आहेत मग 5 जणांचं 10 लिटर दूध या काय त्याला कुडू एक 6 पोरांकडे एक घरी टाकून जायचे हा म्हणून परत मग ते पातेला होतून गेले की मग ते झालं की परत ट्रकवर वाचवायची ते कॅन परत गावाला असं होतं हा म्हणजे पूर्वी गावात दूध आहे कोल्हापूरचा एखादा पैलवान तुमच्या आवडीचा पुढं कोल्हापूर युवराज पाटील सोडून युवराज पाटील बाळू पाटील कुठे बाळू पाटील लय माणुसकी बात एवढा माणुसकी कोणाच असावी तर त्यांच्यात त्यांनी एवढा माणूस आणि ते बी नाही का जसे आंबेडकर अण्णा पुण्यात आले की ती गँग आहे गणपत नाळे पैलवान माधू पाटील हे असे 5-6 जण आहेत ती पुण्यात आल्यानंतर आमच्या घरी आता वडील नाही वडील 2004ला वाढले आता 21 वर्ष आले पण ते लोक नाही का आईला भेटल्याशिवाय कधी कधी जायचे 1988 वाढले आपलं आंबेडकर जयंती आहे ना 14/13 रात्री 13 आदल्या रात्री वडिलांनी देखत होतं आमचे वडील तिथं तुटले म्हणजे तिथं म्हणजे खचले आणि आमचे वडील नाही का तांदूळ निघाले ना घरापासून आणलं आणि बनवलं हातात काठी जातायची तिथं नाही लोक म्हणले की चाललेत तांदूळ आणि वडील नाही का एवढे प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली कुठल्याही निस्वार्थ भावने आता नाही का अंदाज आलाय ते काय आता तुम्ही आता मानधन घेताय का नाही तुम्ही मानधन घेताय का नाही तुम्ही इथे शिकवताय त्यावेळी नाही मानधन म्हणजे तुम्ही लाईट बिल नाही का स्वतः तुमच्या मेंटेनन्स तुम्ही लाईट बिल भरा हे काळा विसरा शिकवायचं मानधन घेत नाही विसरा घेतो कधीच नाही अहो तर बापाने शिकवलं नाही ही खरी गोष्ट आहे हीच खरे संस्कार म्हणायचे वस्तादनी हवामान लय मोठी पुण्य आहे त्याला काय गरज आहे पैसे घ्यायची 2 मिनिटं हवामान लय मोठी पुण्य आहे त्याला 2 मिनिटं आणि आपलं सगळं सण हे चांगलं जेवढं नूतनीकरण नाही का वडिलांनी स्वतःला पाहिजे पैसे कधी 1 रुपयामध्ये कधी लक्ष द्यायचं म्हणजे टॅक्सेस आज तागात आम्ही भरतोय कॉर्पोरेशनचे वडिलांनी चालून
तुम्ही नोकरी पण केली ना? नोकरी कुठे गेली? महाराष्ट्र बँकेत हेड कॅशियर. मला डायरेक्ट सिलेक्शन आहे माझं. रिटर्न किती वर्ष झाली? 2 वर्ष. आता तुझं वय किती? 62. आता मुलांना शिकवताय या तालमीत असताय? पहिल्यापासून वडील गेल्यापासून इथं आहे भाऊ आता मदतीला ते पण आता वाढला. आणि मेन गोष्ट मला एक सर्वांना सांगणे, ही लाल माती या मातीमुळे नाही का आपल्याला चांगले दिवस आलेले. कोणाला असं वाटेल की मी टोमणा मारतो, टोमणा नाही, यामुळे आपल्याला चांगले दिवस आले. या माशीची ओळख कायम ठेवावी. पैशाला मागं पळू नका, सत्याने वागा. फसवणुकीचे हे नाटकं बिटकं कधी करू नाही. तुम्ही आत्ता नाही का लोकांना फसवून मोठे होतात, पण तुम्ही नाही का 10 पट खड्ड्यात जास्त पडतात. हे मातीचं गुणधर्म आहे. आणि आमच्या तालमीचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत कुठलाही माणूस तालमीतला मुलगा कुठल्याही गैरमार्गाला ओके कारण आम्हाला जे गँग होते ना वडिलांची सगळं होते. एक सांगायचं आहे, ही झाड आम्हाला रामदास स्वामी म्हणजे पूर्वी छत्रपतींच्या काळात तो भाग कसबा मेन कसबा आणि त्या 1650च्या दरम्यान त्याला आम्हाला इकडं आनंद नाही होतं. इकडं 5 वाजल्यानंतर नाही का कोण जात नाही, भीती वाटायची लोकांना. आणि इकडं कोण राहणारी लोक म्हणजे सैन्यातली पागा बिगा सासरा बनवणारे, त्यामुळे हा मागायला. पण म्हणजे सगळ्या 12 बोलवते. आणि तुमच्या ह्या जंगलामध्ये नाही का मग इतर रामदास स्वामींनी ती मूर्ती स्थापन केली. कोणती? बजरंग मल्लीची ते अखंड हो रामदास स्वामींचे. हो रामदास स्वामींची असते त्यांची जागृत आहे. हिरावणांना वाढल्यानंतर आपण पावसात भिजल्यानंतर कसं पाणी वाहतं तसं मूर्तीतून पाणी बाहेर सुटलं होतं, असं वाहत होतं. घाम सुटलं मूर्तीला. हिरावणांना वाढल्या अशी लाईन लागली होती. लाईन बघायला. बघायला नाही, लोक बायका नाही का हळद घेऊन आले. ते हळद पोली त्या मूर्तीचं वडील आणि वडील वाढले तेव्हा डोळ्यातून पाणी, भाऊ वाढले तेव्हा म्हणजे खूप अनुभूती दिलेली आहे त्यामध्ये. आणि सगळं ज्यांच्या पद्धतीने चाललंय. तर आज आपल्याजवळ विश्वास मानकर साहेबांनी जी मुलाखत दिली फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि नवीन पिढीला फार मोठी ऊर्जा मिळणार एवढं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. नमस्कार.